हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉवर इंजिनिअरिंग या विषयातील युनिट नंबर 1 म्हणजेच इंटरनल कंबशन इंजिन या प्रकरणातील किंवा युनिटमधील कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन आणि स्पार्क इग्निशन इंजिन या दोन इंजिनमधला मूलभूत फरक जाणून घेणार आहोत. इंटरनल कंबशन इंजिन साधारण दोन प्रकारे विभागले गेलेले आहे. पहिल्या टाईपला आपण साधारण स्पार्क इग्निशन इंजिन असं म्हणतो, तर दुसऱ्या टाईपला आपण कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन असं म्हणतो. स्पार्क इग्निशन इंजिन याला आपण SI इंजिन म्हणतो. साधारण हे सगळे पेट्रोल इंजिन असतात आणि अशा प्रकारच्या इंजिनमध्ये स्पार्क प्लग नावाचा डिव्हाइस इग्निशनसाठी वापरला जातो, फ्युएल इग्निशनसाठी. तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन या इंजिनमध्ये फ्युएलचं बर्निंग जर घडून आणायचं असेल तर फ्युएल इंजेक्टर नावाचं डिव्हाइस वापरलं जातं आणि मोस्टली डिझेल इंजिन्स किंवा डिझेलवर चालणारी इंजिन्स ही सर्व इंजिन्स कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन या प्रकारात मोडली जातात. युनिट नंबर 1 आपला जो आहे तो इंटरनल कंबशन इंजिन्सचे जे थर्मोडायनॅमिक सायकल्स आहे त्या थर्मोडायनॅमिक सायकल्समध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण सायकल्सचा अभ्यास केलेला आहे. पहिला आहे ओटो सायकल आणि दुसरा आहे डिझेल सायकल. तर ओटो सायकल इज एम्प्लॉईड इन केस ऑफ पेट्रोल इंजिन किंवा SI इंजिन अँड ओटो सायकल इज मोर इफिशियंट फॉर अ गिवन कॉम्प्रेशन रेशो. याच्या उलट कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर डिझेल इंजिन वर्क्स ऑन डिझेल सायकल अँड डिझेल सायकल इज लेस इफिशियंट दॅन ओटो सायकल फॉर अ गिवन कॉम्प्रेशन रेशो. म्हणजेच दोन सायकलवर आधारित दोन हे वेगवेगळे इंजिन्स आहेत. ओटो सायकल जर विचार केला तर ओटो सायकलवर आधारित स्पार्क इग्निशन इंजिन असतात, तर डिझेल सायकल्सवर आधारित किंवा त्या माध्यमातून त्या सायकलच्या आधारे जर कुठलं इंजिन चालत असेल तर त्याला म्हणतात कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन्स. आणि दोघंही सायकल्समधला मूलभूत फरक असा आहे की ओटो सायकल इज मोर इफिशियंट अँड डिझेल सायकल इज लेस इफिशियंट फॉर अ गिवन कॉम्प्रेशन रेशो. त्याचबरोबर ऑपरेटिंग स्पीडच्या बाबतीत जर विचार केला तर SI इंजिनमध्ये स्पीडची जी रेंज असते ती 3000 ते 6000 RPM असते, तर CI इंजिनमध्ये स्पीडची रेंज ही 400 ते 3500 RPM पर्यंत असते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की स्पार्क इग्निशन इंजिन हे या इंजिन्समध्ये ऑपरेटिंग स्पीड इज मोर, व्हाईल इन केस ऑफ CI इंजिन ऑपरेटिंग स्पीड इज लेस. सो स्पीडनुसार हा फरक दोन इंजिनमधला आहे. स्पार्क इग्निशन इंजिन्स स्टार्ट करायला सोपी असतात आणि या उलट कॉम्प्रेशन इग्निशन प्रकारातले इंजिन स्टार्टिंगसाठी डिफिकल्ट जातात. कारण क्रँकिंग एफर्ट ज्याला आपण म्हणतो तो क्रँकिंग एफर्ट हा कमी लागतो SI इंजिनमध्ये, परंतु कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनमध्ये क्रँकिंग एफर्ट जास्त लागत असल्यामुळे असल्या प्रकारची इंजिन्समध्ये स्टार्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट असं आढळून आलेलं आहे. इनिशियल कॉस्ट अँड मेंटेनन्सच्या बाबतीत जर विचार केला तर स्पार्क इग्निशन इंजिन्समध्ये इनिशियल कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असते, तर CI इंजिन प्रकारामध्ये मोर इनिशियल अँड मेंटेनन्स कॉस्ट इज नीडेड. कारण या CI इंजिनचं कन्स्ट्रक्शन आहे हे फार हेवी असतं, स्टर्डी असतं आणि त्याच्यामुळे असल्या प्रकारच्या इंजिनमध्ये मोर इनिशियल आणि मेंटेनन्स कॉस्ट आपल्याला लागते. नॉईजच्या बाबतीत जर विचार केला तर स्पार्क इग्निशन इंजिन कमी नॉईज प्रोड्यूस करतात, तर CI इंजिनमध्ये जास्त नॉईज म्हणजे जास्त आवाजाची इंजिन्स आहेत, याच्यामधून जास्त प्रकारचा आवाज निर्माण होतो. त्यानंतर वेटच्या बाबतीत जर विचार केला तर वेट पर युनिट पॉवर इज लेस इन केस ऑफ स्पार्क इग्निशन इंजिन, परंतु इन केस ऑफ कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन वेट पर युनिट पॉवर इज मोर असं आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशनच्या आधारावर जर आपण या दोघा इंजिनला व्हेरीफाय किंवा डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला तर स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन इज मोर इन केस ऑफ स्पार्क इग्निशन इंजिन, परंतु कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनमध्ये स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन इज फाउंड लेस. तर SI इंजिन ही पेट्रोलवर चालतात, तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन ही डिझेलवर चालतात. त्याच्यामुळे
पेट्रोल महाग आहे आणि डिझेल स्वस्त आहे, त्याच्यामुळे एस आय इंजिन इज कॉस्टलियर दॅन डिझेल while CI engines are cheaper than petrol engines or SI engines. असे काही मुद्दे आपल्या डोळ्यासमोर कंपॅरिझनच्या वेळेस येतात. त्याचबरोबर आपण इफिशियन्सीच्या बाबतीत साधारण विचार केला, थर्मल इफिशियन्सीच्या बाबतीत, तर SI इंजिनमध्ये लो थर्मल इफिशियन्सी आढळून येते, तर CI इंजिनमध्ये हाय थर्मल इफिशियन्सी आढळून येते. त्याच्यानंतर SI इंजिन्सला स्पार्क इग्निशन इंजिन म्हणतात आणि कॉम्प्रेशन इग्निशनमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पार्क प्लग वापरलेला नसतो आणि तिथे हाय प्रेशरचा वापर करून इग्निशन घडून आणलं जातं, बर्निंग घडून आणलं जातं. त्याच्यामुळे याला सेल्फ इग्निशन इंजिन्स असंही म्हटलं जातं. म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिनला SI इंजिनला स्पार्क इग्निशन असतं, तर कॉम्प्रेशन इग्निशन इंजिनला आपण सेल्फ इग्निशन इंजिन्स सुद्धा असं म्हणू शकतो. स्पार्क इग्निशन इंजिन्समध्ये साधारण जो कॉम्प्रेशन रेशो असतो तो 9.5 to 12 असं आपल्याला म्हणता येईल, परंतु इन केस ऑफ CI इंजिन्स हा जो कॉम्प्रेशन रेशो असतो तो हाय असतो आणि तो रेशो असतो 15 ते 20, म्हणजे 9.5 ते 12 या अंकापर्यंत SI इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो असतो, तो कमी आहे CI इंजिनपेक्षा. SI इंजिन प्रकारामध्ये वर्किंग फ्लुइड आहे गॅसोलाईन, पेट्रोल, CNG किंवा LPG आपण वापरू शकतो, किंवा CI इंजिनमध्ये जे फ्युएल वापरलं जातं ते आहे डिझेल किंवा बायोडिझेल. SI इंजिन प्रकारातली इंजिन्स ही लो टॉर्कची असतात आणि हाय स्पीडची असतात, परंतु CI इंजिन ही हाय टॉर्कची आणि लो स्पीडची असतात. व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सीच्या बाबतीत जर विचार केला तर SI इंजिनची व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ही कमी असते आणि CI इंजिनची व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ही हाय असते. त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण फरक याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल आणखी, नॉकिंग हा जो प्रकार आहे तो SI इंजिनमध्ये बघायला मिळतो आणि डिटोनेशन नावाचा हा प्रकार हा CI इंजिनमध्ये बघायला मिळतो. आता त्याचबरोबर स्पार्क इग्निशन इंजिनला हाय ऑक्टेन नंबर असतो, तर जे फ्युएल वापरलं जातं SI इंजिनमध्ये त्याचा जो नंबर असतो त्या फ्युएलचा तो हाय ऑक्टेन नंबर असतो आणि CI इंजिनमध्ये C10 नंबर हाय असतो. तर हे दोन नंबर महत्त्वपूर्ण आहे, ऑक्टेन नंबर आणि C10 नंबर. ऑक्टेन नंबर हा पेट्रोल इंजिनसाठी वापरला जातो आणि C10 नंबर हा डिझेल इंजिनसाठी वापरला जातो. म्हणजेच CI इंजिनमध्ये जे डिझेल वापरलं जातं त्याला C10 नंबर असतो आणि SI इंजिनमध्ये जे पेट्रोल वापरलं जातं त्याला ऑक्टेन नंबर असतो. मग आपण हे पण आता थोडक्यात बघू की ऑक्टेन नंबर म्हणजे काय आणि C10 नंबर म्हणजे काय. हे फ्युएलचे नंबर्स आहेत. आणि ऑक्टेन म्हणजे काय, तर अ फ्लेमेबल हायड्रोकार्बन हॅव्हिंग केमिकल फॉर्म्युला C8H18. म्हणजे ऑक्टेनचा हा एक अल्केन आहे आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे C8H18. आणि C10चा फॉर्म्युला हा सुद्धा एक हायड्रोकार्बन आहे, परंतु त्याचा केमिकल फॉर्म्युला असतो C1634. आता याच्यामध्ये जो C8 आहे तो इंडिकेट करतो 8 कार्बन ॲटम्स. म्हणजे ऑक्टेनमध्ये 8 कार्बन ॲटम्स आहे, म्हणजे ऑक्टेनच्या मॉलिक्यूलमध्ये 8 कार्बन मॉलिक्यूल्स असतात, 8 कार्बन ॲटम्स असतात, परंतु C10मध्ये 16 कार्बन ॲटम्स असतात एका मॉलिक्यूलमध्ये. तर हा एक मूलभूत फरक आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर काय आहे, ऑक्टेन नंबर मेजर्स द ॲबिलिटी ऑफ अ फ्युएल टू रेजिस्ट प्री इग्निशन ऑफ द फ्युएल इन द गॅसोलाईन इंजिन. प्री इग्निशन म्हणजे इग्निशन ज्या ठराविक वेळेत व्हायला पाहिजे त्याच्या अगोदरच होणारं जे इग्निशन आहे त्याला हे रेजिस्ट करतं. म्हणजे ऑक्टेन नंबर मेजर्स द ॲबिलिटी ऑफ द फ्युएल टू रेजिस्ट प्री इग्निशन ऑफ द फ्युएल इन द गॅसोलाईन म्हणजेच पेट्रोल इंजिन. म्हणजेच काय की फ्युएल हॅव्हिंग हाय ऑक्टेन नंबर इज कन्सिडर्ड ॲज अ आयडियल फ्युएल फॉर अ गॅसोलाईन इंजिन. म्हणजे समजा ऑक्टेन नंबर हा 100 असेल आणि ऑक्टेन नंबर हा 60 असेल, म्हणजे ऑक्टेनची रेटिंग म्हणजे पेट्रोल किंवा गॅसोलाईन फ्युएलची जी रेटिंग आहे समजा 60 असेल आणि 100 असेल, तर 100 ऑक्टेन नंबर काय इंडिकेट करतं की याच्यामध्ये स्लो बर्निंग आहे. तर अशा पद्धतीने ऑक्टेन नंबर आपल्याला सांगता येईल. आणि C10 नंबर काय करतं, C10 नंबर मेजर्स द इग्निशन डिले ऑफ द फ्युएल इन केस ऑफ डिझेल इंजिन. म्हणजे C10 नंबर हा डिझेल इंजिन किंवा डिझेल फ्युएलसाठी वापरला जातो आणि ऑक्टेन नंबर हा फ्युएल किंवा गॅसोलाईन किंवा पेट्रोल इंजिनसाठी वापरला जातो. आता डिझेल इंजिनमध्ये किंवा डिझेल फ्युएलमध्ये
When Satan number is higher, the ignition delay is short, and the fuel having high Satan number is considered as an ideal fuel for the diesel engine. थोडक्यात काय तर सीटेन नंबर किंवा सीटेनचं रेटिंग हे हाय असलं पाहिजे सी आय इंजिनमध्ये, आणि ऑक्टेनचा रेटिंगसुद्धा हे हाय असलं पाहिजे इन केस ऑफ पेट्रोल इंजिन. तर हा ऑक्टेन नंबर आणि सीटेन नंबरमधला मूलभूत फरक. त्याचबरोबर नॉकिंग हे जे असतं हे आपल्याला पेट्रोल किंवा एस आय इंजिनमध्ये बघायला मिळतं, आणि डिटोनेशन हे आपल्याला बघायला मिळतं सी आय इंजिनमध्ये. नॉकिंग इज अ प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द इंजिन ऑफ अ कार किंवा व्हेकल व्हेन एअर फ्युएल मिक्सचर इन द सिलेंडर इज नॉट बर्निंग इव्हनली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एअर आणि फ्युएलचं मिक्सचर जर प्रॉपर असेल तर, आणि त्याचं बर्निंग जर प्रॉपर होत असेल, इव्हनली होत असेल, तर तुम्हाला नॉकिंग आढळणार नाही. एक प्रकारचा आवाज हा आहे तो तुम्हाला इंजिनमधून येताना बघायला मिळणार नाही. आणि डिटोनेशन ही जी घटना आहे ही जी प्रोसेस आहे ही डिझेल इंजिनमध्ये किंवा सी आय इंजिनमध्ये घडून येते. सो डिटोनेशन ऑकर्स वेन द एअर फ्युएल मिक्सचर डिटोनेट्स प्रीमॅच्युअरली इन द सिलेंडर. दिस कॅन बी कॉज्ड बाय सेव्हरल फॅक्टर्स इन्क्लुडिंग लॅक ऑफ कॉम्प्रेशन जर व्यवस्थित नसेल, इनकरेक्ट टायमिंग और लो ऑक्टेन नंबर. तर डिटोनेशन कॅन ऑल्सो कॉज एक्सेसिव्ह इंजिन हीट अँड डॅमेज टू द पिस्टन अँड व्हॉल्व्स. तर अशा ह्या दोन मूलभूत प्रकारे सुद्धा आपल्याला डिफरन्शिएट करता येईल. म्हणजे तुम्हाला एकतर स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये जे फ्युएल असतं त्याला हाय ऑक्टेन नंबर असला पाहिजे, आणि सी आय इंजिनमध्ये जे डिझेल असतं त्याचा हाय सीटेन नंबर असला पाहिजे. त्याच्याचबरोबर आपल्याला मूलभूत फरक बघायला मिळतो याच्यामध्ये नॉकिंग आणि डिटोनेशन. नॉकिंग कशामध्ये आढळतं? एस आय इंजिनमध्ये आढळतं. तर डिटोनेशन ही जी प्रोसेस असते ही प्रोसेस आपल्याला सी आय इंजिनमध्ये बघायला मिळेल. अशा पद्धतीने काही हे मूलभूत पॉईंट्स आहेत. त्या मूलभूत पॉईंट्सच्या आधारे आपल्याला सी आय इंजिन आणि एस आय इंजिन हे डिफरन्शिएट करता येतात. आय होप यू अंडरस्टूड, अँड आय अपील यू दॅट टू हिट माय website www.drvikhar.com, or you can subscribe my YouTube channel Knowledge Link. माझं एक यूट्यूब चॅनल आहे, सगळ्यांना माहिती आहे. आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनल नेम इज रिसर्च और नॉलेज लिंक बाय डॉक्टर आशीष विखार. थँक यू व्हेरी मच.